संडे जरी असेल ना तरी आपल्या घरातल्या कामाला कुठे सुट्टी असते. तसंच ना मी आज इथे सकाळी संडेला पूर्ण फ्रीज साफ करायला काढलं होतं. पहिले साई होती, ती साई इथे छान असं त्याचं तूप बनवायला घेतलं. त्याआधी ना म्हटलं एनर्जीसाठी काहीतरी घ्यायलाच पाहिजे, तर छान असा चिक्कूचा ज्यूस बनवला. आणि गावाकडचे चिक्कू आहेत तर खरंच खूप छान टेस्ट आहे. त्यामध्ये ना 1 ग्लास दूध ओतून छान असा ज्यूस बनवला. ज्यूस घेतला, त्यानंतर मग इथे कामाला सुरुवात केली. जी काही साई साठवलेली होती 8 दिवसाची ती छान अशी मिक्सरला फिरवून घेतली. त्यानंतर ना त्याचा असा छान असा गोळा तयार झाला. त्यामध्ये ना थोडंसं पाणी ॲड करायचं आणि ते स्वच्छ असं धुवून घ्यायचं, जेणेकरून ना त्याच्यामध्ये जे काही आंबट पाणी वगैरे असतं ते पूर्ण निघून जातं. छान असा गोळा बनवून ना मग ते गॅसवर गरम करण्यासाठी ठेवायचं. 5 ते 10 मिनटानंतर ना हे छान असं त्याचं तूप बनायला लागतं. एक 10 मिनटानंतर छान असं इथं आपलं तूप बनवून तयार झालं होतं. आणि तुम्ही बघू शकता 8 दिवसाच्या साईमध्ये एवढं छान असं तूप तयार झालं आहे. तुम्ही जर साई साठवत नसाल तर एकदा हे नक्की ट्राय करून बघा. होममेड तूप खूप छान बनतं. आणि छान असं इथे जेवायलाही बनवलं होतं. त्यामध्ये गरमागरम तूप सर्व केलं आणि छान असं जेवण केलं. आणि आज ना आमच्या बच्चे पाटीलला ना असं मस्त एकमेकांच्या हाताने जेवण करायचं होतं. तर हेही बघून खूप छान वाटत होतं. तर कसं वाटलं आजचा मिनी ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. चलो बाय.